गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। सिगेची सत्कर्मे धाविन्नली स्वसंभ्रमे तीही बहुतेकी श्रमे सत्यलोक ठाकिला तपी ऐश्वर्य देखिले आणि उभयांची उग्रपण सांडिले एवं तपसाधना जे ठेले अपरातरे। हे जाणून त्याने उभ्या उभ्याच नाही तपाने विश्वरूपात्मक ऐश्वर्य पाहिले। तपामुळे काय झालं, विश्वरूपात्मक ऐश्वर्य पाहिलं व या विश्वरूपाच्या दर्शनापुढे आपल्या उग्रपणाची काही मात्रा चालत नाही हे जाणून त्याने उभ्या उभ्याच आपले उग्रपण टाकून दिले, म्हणजे तपाचं उग्रपण टाकून दिलं असं म्हणायचे। याप्रमाणे तपरूप साधनापासूनही हे विश्वरूप फार दूर राहिले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। असो याचा अर्थ तप करायचा नाही असाही नाही, याचा अर्थ अभ्यास करायचा नाही असाही नाही, कारण ह्या सर्व पायऱ्या आहेत हे प्राथमिकपणे आपल्याला कळलं पाहिजे। आपण जर त्या कुठल्याही गोष्टीत अडकून राहिलो तर विकास कोणाचा होणार नाहीये, आपला होणार नाहीये। तुम्ही जर आयुष्यभर नुसती पूजाच करत बसलात काय उपयोग आहे त्याचा? आणि त्या देवघरातला देव जर मला कधी समजलाच नाही, गणपती देवीचं स्वरूप काय आहे हेच कळलं नाही, मी नुसतंच म्हणत बसलो नमो देवी महादेवी शिवाय सदम नमा नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। मातृरूपेणे म्हटले की आपल्याला सर्व स्त्रिया डोळ्यासमोर येतील जास्तीत जास्त आहे ना, किंवा आपली आई डोळ्यासमोर येईल। आणि हे मानत नाही मग की सगळ्या बायका माझ्या आया कशा होतील, झालं म्हणजे तिथं पहिला भेद संपला। तुम्ही काय म्हणता आहात याच्या जाणीवेतच जात नाही आपण पुढच्या, की अरे माझ्या आईला पण कोणी बनवलं, माझ्या बायकोला पण कोणी बनवलं, माझ्या मुलीला पण कोणी बनवलं, माझ्या मुलांना पण कोणी आणि मला पण कोणी बनवलं। आणि पुरुष आणि स्त्री हा भेद फक्त पृथ्वीवरती आहे, दोघही मेले की भेद नाही। मग हे अरूप कुठलं आहे, हे निर्गुण जाणीव कुठली आहे, मग ही निर्मिती कशी होते, ही सर्व भूमिका त्याच्यातनं सुरू होते। मग या देवी सर्वभूतेषु माया रूपेण संस्थिता, कारण मला भ्रम निर्माण होतोय, मी माझा मुलगा म्हणतोय हा या जन्मातला मुलगा आहे, मागच्या जन्मात मला दुसरी बायको असेल किंवा मी कोणाची तरी बायको असेल, नसेल का असेल की मी दुसऱ्याच कोणाचा तरी मुलगा असेल, पुढच्या जन्मामध्ये मी अजून काहीतरी वेगळाच असेल, मग या जन्मापुरतच आहे का हे? म्हणजे हा विषय केवढ्या भूमिकेत जातो बघा एकदम। म्हणून देवघरात बसून सुद्धा त्या देवाला कसं हाकारायचं हे कळलं पाहिजे। श्रीकृष्ण काय फक्त दहीहंडीत पुरता मर्यादित होता का? तो मी कालच्या चिंतनात ते दिलेलं आहे सर्व। तो लहानपणी कसा होता, तो कायम अवतार म्हणूनच खाली आला, तो अवतार म्हणूनच जगला, तो काही राधेसाठी जगलेला नव्हे। हल्ली ते हे असं असलं की फक्त राधा आणि कृष्ण यांची प्रेमगीतच लावतात लोक, तसं नव्हे, ते त्याचं खोटं स्वरूप आहे। ज्ञानेश्वरांनी कुठेही असं म्हटलेलं नाहीये, अमृतानुभवात सुद्धा असं कुठं नाहीये। आणि ज्ञानेश्वर भगवान विष्णू जर आहे, तुकारामाने हे काहीच मानलेलं नाहीये। मग निर्गुण जाणीवेतल्या स्वरूपाची जाणीव ठेवता यायला पाहिजे आपल्याला। म्हणून हे निर्गुण स्वरूप कृष्णाचं कसं होतं, त्यांनी देवकीच्या पोटी जन्म घेतला, तो अजन्म आहे तरी जन्म घेतला, अजन्मासी आला। आणि त्या अजन्माच्या जाणीवेमधनं तो बाहेर किती वेळ थांबला देवकी बरोबर, त्याग केला। आपण लहानपणापासून आई वडिलांच्याच उतरा जवळ 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 करत असतो। माझ्याकडे काल एक लहान मुलं आलं होतं, त्या आई वडिलांना सोडूनच जाईना। मग जेव्हा थोडं जरा इकडं तिकडं झालं की हा ही लोक मला हे करतायत, मग ते थोडं इकडं तिकडं हालायला लागले।
एवढं आपण स्वतःला संकुचित करून टाकलंय. आणि कृष्ण जन्माल्याबरोबरच सगळं बाहेर सोडून त्या जलाला सुद्धा बाजूला व्हावं लागलं. हो, केवढ्या ताकदीने तो खाली आला. त्याच्या प्रत्येक पावली प्रकृती माता त्याला साथ देत होती. लक्षात घ्या. म्हणून ही भूमिका कुठली आहे कृष्णाची? कृष्ण म्हणजे अवतार म्हणजे नेमकं काय स्वरूप आहे हे त्याच्या जीवनातल्या कर्मावरनं कळलं पाहिजे. आणि तो कुठंच अडकला नाही. मथुरेमध्ये त्यांनी केल्या गोष्टी लोकांच्या त्याच्या सहज भाव होता. त्यांनी पुतनाला मावशीला मारलं काय, किंवा कंसाचा वध केला काय, किंवा गोवर्धन धरला काय, किंवा कालियाचं मर्दन केलं काय, पण तो त्याच्यात अडकलाच नाही. हो, आपण त्याच्यातच अडकून बसलो. कारण आपल्या भक्तीला आपण विशालता जाणली नाही कधी, वर्षानुवर्ष. पण कृष्ण कळून घ्यायचा विचारच नाही आपल्या डोक्यात आला की हे घडलं कसं. आणि त्यानंतर त्याचं तो सगळं सोडूनही गेला. आणि गेला जेव्हा त्याच्या मूळ कार्याला जेव्हा तो सामोरा जायला, तेव्हा त्यांनी गोकुळाकडे ढुंकूनही पाहिलं नाही, मथुरेकडे ढुंकूनही पाहिलं नाही. असं कुठेही कृष्णाच्या चरित्रात लिहिलं नाही की देवकी आणि वसुदेव त्याला भेटायला आलेले आहेत वगैरे. नंतर केवढं अलिप्त स्वरूप आहे. कारण तो ज्या कार्यासाठी आला होता, अगोदरचं धर्मसंस्थापनार्थाचं कार्य जे होतं ते त्याचं जे डायरेक्ट त्याच्याशी जे होतं, तिथं त्यांनी शस्त्र धरलंच ना. न धरी शस्त्र करी हे केव्हा म्हटलं? शेवटच्या युद्धात म्हटलं. कारण तिथं मानवाकडूनच त्याला क्रांती घडवून आणायची होती. हा दृष्टांत त्याला द्यायचा होता. आणि भीष्माला सुद्धा त्यांनी त्याच्यात दाखवून दिलं. भीष्माची प्रतिज्ञा होती ना, पण त्या प्रतिज्ञेमुळे सत्याची बाजू सोडून भीष्मांना असत्यात सामील व्हावं लागलं. आणि भीष्मवध झाला. आणि भीष्मवध जेव्हा झाला, व्हायच्या अगोदर, कारण भीष्माला मारणं खूप अवघड होतं, म्हणून भीष्मांना मारायच्या अगोदर भीष्म मध्ये होते तोपर्यंत ते म्हणजे ते युद्ध जिंकणं अवघड होतं. तेव्हा स्वतः श्रीकृष्ण उठले आणि त्यांनी सुदर्शनाचा वापर करायचा विचार डोक्यात आल्यावर मग भीष्माने हात धरले. आणि भीष्मांना त्यातनं काय मिळालं विचार करा. भीष्मांना त्यातनं काहीही मिळालं नाही. फक्त कृष्णाची जी हे होती प्रतिज्ञा, न धरी शस्त्र करी, ती प्रतिज्ञा सुद्धा कृष्णाने मोडली. पण हा भीष्माचा पराक्रम नव्हे. लक्षात घ्या, लोक खूप चुकीचं मार्गदर्शन करतात. कृष्णाला हे दाखवायचं आहे, भीष्मांना दाखवायचं होतं की अरे तू तुझ्या प्रतिज्ञेमुळे असत्याकडे राहिलास, पण प्रतिज्ञा सुद्धा योग्य ठिकाणी मोडता यायला पाहिजे, हेही कृष्णाने दाखवून दिलेलं आहे. कोण मोठं? केवढा वेगळा आहे. कृष्ण समजणं फार अवघड आहे. लक्षात घ्या, खूप वेगळ्या भूमिका आहेत या. म्हणून कृष्णाची ही निशून्य अवस्था होती आणि प्रभू रामचंद्र हे शून्यावस्थेमध्ये होते. लक्षात घ्या. याचा अर्थ ते अवतार नव्हते असं अजिबात समजायचं कारण नाही. जेव्हा समुद्र हटत नव्हता तेव्हा थेट बाण काढून त्याला दुभंगून टाकण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. म्हणून जलतत्व वर आलं. ते म्हणाले, प्रभू तुम्हीच आम्हाला निर्माण केलंय, तुम्ही सांगा ते काम आम्ही करू. मग त्याच्यावरून ते म्हणजे मी जडाला सुद्धा तरंगून घेईन, म्हणजे माझ्यामध्ये जड बुडतं, मी जडाला माझ्यात बुडवतो किंवा मी जडाला माझ्यात विरघळवतो. ही सुद्धा जलतत्वाचा अहंकार रामाने मोडून काढला. लक्षात तरंगवले, त्याला भाग पाडलं जलाला. थोडं वेगळं आहे ना गणित, वेगळ्या डायमेन्शन मधनं बघावं लागणार आहे. लक्षात घ्या. म्हणून हे अवतार स्वरूप फार वेगळ्या प्रकारचं आहे. त्याच्यामुळे रामाला मग त्या हल्लीचे लोकांचं काय, ते अज्ञानी लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष न देणं हा शहाणपणा आहे. लक्षात घ्या. म्हणून त्यांनी सीतेला का सोडून दिलं वगैरे, या त्यांनी सोडलंच नाही. हो, ज्या लोकांना पुरुष प्रकृती हे स्वरूपच कळत नाही
आणि जे सर्व एका साम्यावस्थेतल्या गोष्टी आहेत हे ज्यांना कळतच नाही त्यांना काय सांगणार तुम्ही? त्यांना सांगू शकत नाही तुम्ही. त्यामुळे तो भाग आपण अशा प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कृष्णाची जी जाणीव आहे, काय होतं, विश्वरूप दर्शन जे आपण आतापर्यंत अभ्यासलं त्याचं जे भयंकर स्वरूप, म्हणजे त्याच्यातल्या त्या मुंडन माळा किंवा, कारण हा विचार तुम्ही मागच्या वेळी सांगितलं की आजच्या क्षणाला किती लोक मरत आहेत, या क्षणाला अशा प्रत्येक क्षणाला लोक मरत आहेत, तिथं नवीन जन्म घेत आहेत. मग या मेलेल्या लोकांचं रक्त, या मेलेल्या लोकांच्या सर्व माळा कशा ताळावरती अधिष्ठित झालेल्या आहेत याचा विचार करून बघा, म्हणजे त्याचं रौद्र स्वरूप आपल्या लक्षात येईल. आपल्याला फक्त त्या अफगाणिस्तानात बॉम्ब पडले किंवा लोक पळायला लागले की तेवढंच फक्त रौद्र स्वरूप वाटतं, किंवा कुठं त्सुनामी वगैरे आली किंवा मोठा अग्नी झाला तेवढंच कळतं. पण हे अग्नीचं कार्य सातत्याने चालू आहे सर्वत्र. केवढं रौद्र स्वरूप आहे बघा. सगळ्या, मी म्हणतो सगळ्या पुण्यातला अग्नी आत्ता जो पेटला असेल जिथं जिथं, तो सगळा एकत्र केला तर तुमच्या लक्षात येईल काळावरती केवढा अग्नी पेटलाय. काळावरती किती लोक मरत आहेत, काळावरती किती लोक जन्म घेत आहेत, आणि हे सगळं व्यक्त आणि अव्यक्त होत होत चाललेलं आहे. म्हणजे जी त्याच्या पाठीमागे असणाऱ्या सर्व शक्ती, हे उगाच होतं का सगळं? आपल्याला साधं हे इथलं इथं ठेवायचं म्हटलं तरी शक्ती लागते. तर तुम्ही मला सांगा, हे सर्व घडवणं, या शक्ती आल्या कुठून? आणि या काय विदाउट अज्ञानी चाललंय का सगळं? कोणाचं तरी ज्ञान आहे ना याच्या पाठीमागे, निर्मिती मागे. हे झाड असंच का, आपण असेच का, तुम्ही तसेच का, सगळेजण हे असे वेगवेगळं का? कुठंतरी ज्ञान आहे म्हणूनच वेगवेगळं आहे ना. आणि प्रत्येकाची शक्तीच्या कार्याच्या स्थिती सुद्धा वेगवेगळ्या आहेत ना. मग हा शक्ती प्रत्येक घ्यायला नको का? आपल्यामधलंच रक्त कसं उसळतंय, ते जातं इथनं पार खाली शेवटच्या टोकापर्यंत जातं, अशुद्ध होतं, परत वर येतं, ते 4 कप्प्यातनं उड्या मारत जातं, चाललं. त्याची मंडला अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम, हे सगळं अखंड चालू आहे. म्हणून हे विश्वरूप दर्शन हे अशा प्रकारे साधकांनी अभ्यासायला पाहिजे. हे अध्यात्म आहे, लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराजांना जे सांगायचंय ते हे सांगायचंय, कृष्णाला जे सांगायचंय ते हे सांगायचंय. म्हणून माझं भयंकर स्वरूप जे आहे ते तुला त्रासदायक होईल, बरोबर आहे, पण त्याच्या पलीकडचं माझं विश्वातीत स्वरूप आहे, लक्षात घ्या. माझं पुरुषोत्तम स्वरूप जे चतुर्भुज आहे, ते नारायण स्वरूप जे आहे त्याचाही ते तुला मनोहारी वाटेल. आणि माझं 2 हाताचं जे ज्याच्याशी संग तू आतापर्यंत करत आलास, ज्या कृष्णाबरोबर तू या पृथ्वीवर जगत आलास, ते तर तुझं आवडतं स्वरूप आहेच आहे. म्हणून परंतु या सगुणाच्या आधारातनं तुला निर्गुणात जायचंय. म्हणून तुला जे दिसतंय तो मी नव्हे, ते नाटक नाही का, तो मी नव्हेच, तसा प्रकार येतो. म्हणून या दृश्याच्या पलीकडे ते व्यक्त कसं होत आहे, त्याच्या अगोदरची अव्यक्त स्थिती काय असते हे जाणणं, याला ईश्वर जाणणं समजून घ्या. आणि ईश्वराची ओळख पण करून घेता यायला पाहिजे ना आपल्याला. ईश्वर शोधा असं म्हटलं जातं. आपल्याला ईश्वराची ओळखच नाहीये. आपण ते कृष्ण म्हणजे बस, हा संपला विषय आपला. मुरली धरली, गाणी गायली, झालं कृष्ण आपलं. आजचं मस्त झालं, समोर लाडू पेढे जिलब्या काय सगळं ठेवले, भोग, संपलं आमचं काम. आता तो खाणार आहे का? म्हणजे ठेवण्याबद्दल काही नाहीये, पण त्यांनी तुमच्या मनात हा विचार यायला पाहिजे ना कुठेतरी, की अरे हे मी केलं त्याला, पण याच्यातला एक कण सुद्धा तो ग्रहण करत नाहीये. म्हणजे माझी कुठेतरी भक्ती त्याला समजून घेण्यात चूक होतीये. नामदेवाला हे कळलं.
जेव्हा स्वतः पांडुरंगाने सांगितलं की ज्ञानेश्वर म्हणतात ते बरोबर आहे, तू मला समजूच शकला नाहीस. म्हणजे इतके दिवस जो विठ्ठल माझ्याशी बोलत होता तो त्याच्यानंतर बोली अबोलता झाला, म्हणजे मौनात गेलाय. नामदेव महाराज मौनात गेले लक्षात. आणि त्या भूमिकेतनं मग पांडुरंग समजला. म्हणून त्या भूमिकेतनं ते म्हणताय की ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते हे म्हणतात. म्हणून ही संपूर्ण व्यवस्था सातत्याने आपल्या समोर दिसतंय, पण आपल्याला अनुभव नाही असं आपण म्हणतो है ना. हे सगळे मी जे तुमच्याशी जे सगळं बोललो हे सगळे आपलेच अनुभव आहेत ना. आपलेच आप्त स्वकीय मरतायत, आपल्या आजूबाजूची लोक जन्माला येत आहेत, तेच वाढतायत. कोण वाढवतंय काही कळत नाहीये, मी कसा वाढलो हेही कळत नाहीये. पण वाढतंय नक्की, मरतंय नक्की, आणि परत निर्माण होतं हेही नक्की. हा अनुभव नव्हे तर काय. मग हा अनुभव कुठला आहे, कोणाचा आहे. इतकं रुटीन झालेलं आहे की तो सूर्य बघायचा सुद्धा आपल्याला फुरसत नाही मिळत. पण ईश्वर कसा बघायचा ही दृष्टी तयार करावी लागते, आणि त्या दृष्टीतनच आपल्याला ईश्वर समजू शकतो. त्याच्यातनं पुढे ते काय म्हणतात बघा, तेहे तुवा अनायासे विश्वरूप देखले जैसे, ये मनुष्य लोकी तैसे न फावेची कवणा. आजी धान्य संपत्ती लागी तू एकची आथिला जगी, हे परमभाग्य अंगी विरंचीही नाही. तुवा अनायासे म्हणजे केवळ माझ्या कृपेने जसे हे विश्वरूप पाहिलेस तसे या मृत्यू लोकात कोणालाच प्राप्त झाले नाही. ते झालं. आज या विश्वरूपाच्या ध्यान संपत्ती करता तूच एक जगात भाग्यवान निघालात, हे परमभाग्य ब्रह्मदेवालाही प्राप्त झाले नाही. म्हणजे ब्रह्मदेवालाही, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनाही हे ज्ञान प्राप्त झाले. आणि हे तुला का प्राप्त झालं तर विश्वरूप दर्शन. याचा जर एक थोडक्यात आपण आता समजू, आता इथं थांबूच यात तसं की आपल्याला हे समजायला पाहिजे की आपल्या आतमध्ये ईश्वर आहे. हे आपण नुसतं म्हणण्यासाठी म्हणत असतो. हा काय अनुभूतीचा प्रांत नक्कीच नाही. नाहीतर आणि सगळ्यांच्यात ईश्वर असतो हेही आपण म्हणत असतो, पण ही काय अनुभूती नव्हे. नाहीतर आपण इतरांशी वाईट वागलो असतो का, तुम्ही मला सांगा, आहे ना. मी नातू सरांचा म्हणा किंवा तुमच्या यांना म्हणा, इथं बसवलं असतं ना. कृष्णाची मूर्ती कशासाठी ठेवायची, बरोबर. का कृष्णाची ठेवतो मी? कारण मला कुठेतरी अजून असं वाटतंय की तो कृष्ण आहे, परंतु तो बाकीच्यात कुठं आहे याची मला अनुभूती नाही, आणि माझ्यातही आहे याचीही मला अनुभूती नाही. पण त्याचा आधार आहे. बघा, ही भक्तीची वेगळी जाणीव आहे. म्हणजे ही भक्ती नव्हे का, ही भक्तीच म्हणायची. लक्षात, म्हणजे याला भक्ती म्हणायची नाही असं नाही, पण हा आधार आहे. आता तुम्ही गोंदवलेकर महाराजांच्या वेळचा विचार करा, गजानन महाराजांच्या वेळचा विचार करा, बरोबर. हे सर्व संत, तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्वरांच्या वेळच्या, हे संत मंडळी, रामदास स्वामींच्या वेळचे, किंवा आत्ताचे सुद्धा रमण महर्षी म्हणा, अरविंद, योगी अरविंद म्हणा, किंवा हे जे सर्व संत सत्पुरुष झाले, स्वामी स्वरूपानंद म्हणा, ही जी सर्व संत मंडळी आहे, या संत मंडळींचा आधार आपल्याला का वाटतो त्याचा विचार करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यांना, त्यांच्यामध्ये ईश्वर त्यांनी पाहिला आहे, त्यांनी पाहिला आहे. म्हणून मी त्यांना ईश्वर मानतो. मी का गजानन महाराजांना मानतो, मी का अक्कलकोट महाराजांना मानतो, का गोंदवलेकर महाराजांना मानतो, त्याचं कारण आहे की माझी श्रद्धा आहे की मला त्याच्यात ईश्वर दिसतो.
म्हणून ते संत लागलीच काय म्हणतात, जाणतेनी गुरुपतीचे. ते सुद्धा चतुर आहेत, कृष्णासारखेच आहेत ना ते पण. कारण कृष्ण त्यांनी अनुभवलेला आहे, किंबहुना कृष्णमय ते झालेले आहे. त्या भूमिकेतनं जेव्हा ते सांगतात, मार्गदर्शन करत असतात, तेव्हा त्यांनी सांगितलेल्या जाणीवेतून आपण अभ्यास केला, त्या आधारातून अभ्यास करा. त्या आधाराचा अभ्यास झाला की आपल्याला ऑटोमॅटिक त्यांच्यासारखं ते बनवायला सुरुवात करतात. आपण शाळेत शिकतो की नाही, है ना? शाळेमध्ये काय फरक असतो, किंवा आपण कॉलेजमध्ये जातो, बरं, कुठेही काय, कुठलं इंजिनिअरिंग, मेडिकल, काय जे तुम्ही शिकला असाल ते, तिथं फरक काय असतो, एक टेबल असतं, मध्ये शिक्षक असतो इकडं, आणि पलीकडे विद्यार्थी असतात, त्याच्यात आपण असतो. मग मी समजा, तुम्ही स्वतः, किंवा आता माझं उदाहरण देतो, मी जेव्हा अगदी लास्ट इयर इंजिनिअरिंगला असतो, बरोबर की नाही, तुम्ही सगळेजण लास्ट इयर डिग्री काय असेल तुमची त्याप्रमाणे असाल. तुम्ही विचार करा, त्या लास्ट इयरच्या डिग्रीच्या वेळेला तुमच्या समोर असणारा जो शिक्षक आहे त्याच्यात आणि तुमच्यात किती फरक असतो हो? 1 वर्षाचा फरक असतो ज्ञानाच्या दृष्टीने. पण तुम्ही लास्ट इयरला असता आणि त्यांनी लास्ट इयर पास केलेलं असतं, एवढाच फरक असतो. तसं हे संत मंडळी आपल्याला त्या ज्ञानाच्या जाणीवेत घेऊन जात असतात सातत्याने. म्हणून त्यांच्या मार्फत आपल्याला योग्य दिशा मिळत जाते, आणि फरक एवढाच असतो. आणि हळूहळू काय घडतं, तुमची परीक्षा झाली, तुमचा अभ्यास झाला की तुम्ही स्वतः परत इंजिनियर होता, डॉक्टर होता, जी काय तुमची डिग्री असेल ती घेता, आणि मग सरांचं तुमचं काय होतं, एकच राहतं. मग फक्त अनुभवाचा प्रांत सुरू होतो. म्हणून तेव्हा सुद्धा आपण त्यांना गुरु मानतो. आज शाळेतले आपले शिक्षक असतात, किंवा कॉलेजमधले शिकवणारे जे शिक्षक असतात, त्यांचा आपण आदर ठेवतोच. पण अनुभवाचा फरक जेव्हा त्यांचा आपला भरून जायला लागतो, तेव्हा आपण स्वतःच ईश्वर होऊन जातो. अशा प्रकारे साधना करता यायला पाहिजे. लक्षात, म्हणजे साधनेचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं, आणि ही सातत्याने या भूमिकेतनं आपल्याला चालावं लागतं. आणि याच्यातनंच आपल्याला दिसतं की आपल्यामधलंच ईश्वरी तत्व कसं आहे, आपल्या आजूबाजूच्या सर्व जीवजंतूंमध्ये म्हणा ईश्वरी तत्व कसं आहे हे समजतं. याचा अर्थ त्याचं आपली एकरूपता होते असं समजायचं काही कारण नाही, कारण तो त्याच्या गुणांनी चाललेला असतो. विंचू देवारेशी आला, देवपूजा नावडे त्याला, ते पैजाराचे काम, अधमाशी तो अधम. हा न्याय आहेच ना. का तुकाराम मला विंचूतला देव दिसत नव्हता असं म्हणायचंय का तुम्हाला? पण तो या जाणीवेतनं कार्य करत होता, त्याला देवपूजा आवडतच नाहीये, आणि तो माझ्या साधनेला विरोध करतोय म्हटल्यावर त्याला पैजारानेच मारावं लागणार आहे. म्हणून ध्येयाच्या जाणीवेतनं साधना व्हायला पाहिजे. म्हणून आपल्या आजूबाजूचे विंचू ओळखता यायला पाहिजे. मागे सुद्धा मी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलंय तुम्हाला की आपल्या साधनेच्या आड, आपल्या अभ्यासाच्या आड कोण येतं ते आपलं विंचू. मग कोणी असो, तिथे मित्र असो, आई वडील असो, नातवंड असो, पतवंड असो, जे कोणी असतील ते. कारण आपल्याला ती सवय लागली. आज समजा मी कोणाला फोन करून विचारलं ना, का तुम्ही आज का नाही आला, तर ते काय सांगतील बघा, त्याची उत्तर ठरलेली असतं. आज कुठेतरी मला गावाला जायचं होतं, अहो आज आमच्या घरी पाहुणे येणार होते. असली कारणं असतात. जमत नाही असं नसतं, पण विंचू कळलेला नसतो. प्रॉब्लेम तिथे विंचू कळून घ्यावा लागतो आपल्याला. आणि त्यामुळे थांबलं कोणाचं तुम्ही मला सांगा, थांबलं कोण? काय फरक, सत्संग झालाच की हो, तो होणारच आहे. त्या काय एकट्या आमच्या आर्गो मॅडम आल्या तरी मी सत्संग घेणार, बरोबर ना? हा, काय नाही घ्यायचा. ईश्वराचं कीर्तन काय सगळे असले कीच करायला पाहिजे असं थोडीच आहे. तुकाराम तर एकटे कीर्तनच नव्हते. तुकारामाचं कीर्तन म्हणजे काय होतं आहे ना. असो, त्याच्यात मी शिरत नाही आता, नाही तर परत अजून वेळ जाईल.
परंतु म्हणून आपल्याला ते कीर्तन आपल्या जीवनात हे कीर्तन जमावं लागणार आहे. ती लय पकडता यायला पाहिजे. हे सर्व आपल्याला जमलं पाहिजे. आणि याच्यातनं म्हणून जे रूप आपल्याला भावतं ते सर्वात चांगलं रूप कुठलं असेल तर चतुर्भुज रूप आपल्याला भावतं, कृष्णाचं रूप भावतं. पण ते रूप म्हणजे ईश्वर का असंही नाही, एवढ्या जाणीवेपर्यंत जाता यायला पाहिजे. नाही तर मी नुसतं तेच रूप धरून बसलो तर मला ईश्वर कळला नाही असं होईल. लक्षात घ्या. मग आपल्याला ईश्वर कळला नाही असं म्हटलं तर मग आपल्याला कुठंतरी आयुष्य वाया गेल्याची जाणीव तयार होईल. पण शेवटी लिमिटेड आहे आयुष्य. लक्षात घ्या. कोणाचं 30 वर्ष असेल, कोणाचं 25 असेल, कोणाचं 10 असेल, कोणाचं 15 असेल. आणि त्या जाणीवेमध्ये तपाची जी प्रक्रिया आहे ती किमान 12 वर्षाची असते. त्या मानाने पोटापाण्याच्या विद्येसाठी आपण खूप झगडा घेतो. वयाची 25-30 वर्ष आपण त्याच्यात घालवतो. पण ईश्वरासाठी 12 वर्ष द्यायला आपण तयार नसतो आपल्या आयुष्याचे. लक्षात घ्या. केवढं वाईट आहे नाही की ज्यांनी मला हे दिलं हे सर्व त्याच्यासाठी मी माझ्या आयुष्याचा वेळ द्यायला तयार नाही. आणि मी परत अध्यात्माच्या गप्पा मारणार, अध्यात्म मला आवडतं म्हणणार. काय लॉजिक आहे का त्याला? आणि परत देवाची पूजा करत बसणार. काय पर देव काय म्हणत नाही तुम्ही पूजा करा किंवा करू नका. ही डझंट केअर. गॉड डझंट केअर. लक्षात घ्या. म्हणून त्याच्या जाणीवेत आपण आल्याशिवाय तो तुमची काळजीच घेणार नाही. म्हणून ईश्वराच्या जाणीवेत शिरायचंय तर तो तुम्हाला त्याच्याबरोबर घेऊन जाणार आहे आणि तुमचा आधार होणार आहे. आणि तो तुमची सर्व व्यवस्थाही बघणार आहे असं गीतेनेही वचन दिलेलं आहे, कृष्णानेही वचन दिलंय. पण त्यासाठी काय करावं लागणार आहे? सर्व विंचू बाजूला काढायला लागणार आहे. सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज. म्हणून मला कुठल्याच धर्मात अडकायचं नाही, मला पूजेतही अडकायचं नाहीये, मला जपातही अडकायचं नाहीये, मला साधनेतही अडकायचं नाहीये. माझ्या साधनेचा विलय होऊन मला त्या परब्रह्माच्या पुरुषोत्तमाच्या जाणीवेत जायचं आहे. हे अध्यात्माचं मूळ ठिकाण आहे. लक्षात घ्या. आणि हा पुरुषोत्तम योग आहे. हा पुरुषोत्तम योग जमला पाहिजे. त्यालाच कृष्ण कळणार आहे. आज आणायचे अष्टमीचा दिवस आहे, श्रीकृष्णाचा दिवस आहे आणि सोमवार पण आहे. या भूमिकेतून आपण हे समजून घ्या असं मला वाटतं. म्हणून आज मी प्रथम तुम्हाला एक पुरुषोत्तमाची प्रार्थना माझ्या मानव जीवन रहस्य पुस्तकामध्ये दिलेली आहे. ती वाचणार आहे. तुम्ही ऐका. म्हणजे पुरुषोत्तमाला काय मागायचं. आणि हे मला वाटतं मी हे बहुतेक जणांना दिलेलं आहे मागच्या वेळेला. ते आरती आणि आपल्या गुरुपौर्णिमेच्या वेळेला वाटलेलं आहे. बरोबर. ज्यांच्याकडे असेल घरी त्यांनी जरूर ते रोज वाचा. की ईश्वरासमोर बसायचं. नुसते बसा, उदबत्ती लावा. नाही वेळ ना तुम्हाला पूजेला एवढा नका करू. पण अगदी घाण होईल एवढंही देवघर घाण करू नका. थोडं स्वच्छता रविवारी सुट्टी असेल त्या दिवशी करा. बाकी तुमचा जो रोजचा व्यवहार करा. पण ईश्वरासमोर बसा, उदबत्ती लावा आणि 10 मिनिटं त्या फोटोकडे बघा. जे कुठले दैवत असतील तुमची त्यांच्याकडे बघा. त्या जाणीवेत शिरा. देवीचं असतं आपल्या घरामध्ये फोटो, कृष्णाचा असतो, संतांचा असतो. त्या सर्व जाणीवेत आपण शिरा. म्हणजे आपला विकास होणार आहे. नाही तर विकास पूजा करूनही होणार नाही. लक्षात घ्या. म्हणून पूजा करत असताना सुद्धा चिडणारी, रागवणारी, फक्त कर्मकांडात अडकणारी माणसं आजही आपण पाहतो. पण विकास साधला नाही. काय करणार? कळलंच नाही देव काय आहे ते कळलं नाही. हे दुर्दैव आहे. म्हणून आपण अशा दुर्दैवाच्या जाणीवेत जाण्यापेक्षा अशा भूमिकेतनं जर आपण ईश्वराची पूजा केली तर देव काही रागवत नाही. पण मागणी एकच असावी. पुरुषोत्तमाची प्रार्थना आपण करू. आता तुम्ही अगदी मन लावून ऐका. मी शांतपणे वाचतो आणि मग आपण आपला संपू. विश्वरहस्याच्या गूढ अनंत जाणीवेती
ज्ञान साम्राज्याचा आधार असणाऱ्या पुरुषोत्तमा, माझे तुला समर्पित नमन. म्हणून हे सर्व गूढ आहे आपल्या दृष्टीने. लक्षात, विश्व रहस्याच्या गूढ अनंत जाणीवेतील ज्ञान साम्राज्याचा आधार असणाऱ्या पुरुषोत्तमा, माझे तुला समर्पित नमन. पृथ्वीच्या अंधारमय अज्ञानमय खोलवर दऱ्याखोऱ्यातून, तसेच अनेकविध चिरांच्या काठाकाठातून पसरलेल्या अज्ञानमय वलयांना भेद करण्यासाठी माझ्यातील आत्मशोधाची चिंगारी डळमळत असते. आपण जे सर्व जीवन जगत असताना जे चढ उतार असतात आपले, त्याच्यातनं आपण ईश्वराचं चिंतन बाजूला करतो, परंतु त्या गोष्टींनाच महत्व देतो. जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की फोन करून मी विचारू का, आणि या सगळ्या आपल्या मनाच्या चिरा आहेत. म्हणून त्या चिराच्या काठाकाठातून आपल्याला आत्मशोधाची चिंगारी आपली डळमळत असते. आपणच आपल्याला डळमळीत करत असतो. तुझ्यातूनच निर्माण झालेल्या अज्ञानमय यांत्रिक सूक्ष्म तथा विशाल शक्तींच्या प्राकृतिक झंझावातात माझ्या क्षीण ज्ञान शक्ती कमी पडतात. मी तुला समजू शकत नाही त्याच्यामुळे. हे पुरुषोत्तमा, शेवटी हे विश्व व यातील जीवन म्हणजे ज्ञानशक्ती व अज्ञान शक्ती यांचा खेळच ना. जीवात्म्याचा एक प्रवासच तुझ्याकडे आत्म्याच्या जाणीवेतून पुरुषोत्तमाच्या जाणीवेत येण्याचे परिवर्तनच असते. हे परिवर्तन तूच घडवणे ही तर तुझीच आवश्यकता, तुझेच स्वप्न नव्हे का. सर्वं खलुइदं ब्रह्म हे त्याचं स्वप्न आहे, लक्षात घ्या, आपलं नव्हे. म्हणून त्याला आपली काळजी आहे. तुझं मोक लील ऐसे नाही, फक्त त्या जाणीवेतून आपल्याला जाता यायला पाहिजे. असो, तूच माझे जीवन साधन कर. मी एक तुझ्याच जाणीवेतून निर्माण झालेला अज्ञान घट. माझी निर्मिती ही तुझीच सरळ कृती आहे. मी सरळच राहील अगदी तुझ्याच साठी. प्रार्थना एकच, तुझ्या त्या ज्ञानकर्मी दैवी मृदुलकरांनी माझ्या इच्छा शक्तीच्या तारा झंकारू दे. मौनातून प्रणवाच्या पलीकडे असणारे तुझे आत्मपूर्णत्व माझ्या विलयाचे ठिकाण होऊ दे. हे विश्वातीता पुरुषोत्तमा, तुझ्यात विलय साधणे हेच जीवन रहस्य आहे. हो ना. ज्ञान कर्म भक्ती ही साधने सुद्धा तुझ्या विश्वव्यापी स्वरूपासमोर फुटी पडतात. तुझ्या दिव्य व दैवी स्पर्शातून आत्मपूर्णत्वाचा खरा योग सिद्ध होऊ शकतो. परेच्या जाणीवेतील अतिचेतन पुरुषोत्तमा, तुझा व माझा संबंध स्थापन करणे हे तुझे दिव्य कर्म नव्हे का. त्यानेच हे सगळं आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणं. प्रार्थना एकच, ते कर्म तू लांब खेचू नको. माझी आत्मशक्ती खरंच खूप कमजोर पडते. अंधारातील माझी प्रकृती उजळून टाक. ही त्या पुरुषोत्तमाची प्रार्थना आहे. लक्षात, या एकट्या पुरुषोत्तमाला जर आवाहन केलं ना, तर सर्व देव तुमच्या ज्या देवघरातले असतील ना, ते धावत धावत तुम्हाला मदत करतील. हो, कारण त्या सर्व देवांचा अधिकार ज्याच्याकडे आहे तो पुरुषोत्तम असतो. लक्षात घ्या. म्हणून सर्व धर्मां परित्यज्य, म्हणून एकट्या पांडुरंगालाच तुकारामाने धरलं. लक्षात घ्या. त्यांनी त्याच्या कुलदेवता काय का होऊ दे तिकडं, कोणाला धरलं नाही. माझा पांडुरंग हाच पुरुषोत्तम. म्हणून तुमचं जे दैवत असेल त्यालाच पुरुषोत्तमाच्या जाणीवेत न्या. तुम्ही पण त्याच जाणीवेत जा. आणि बाकी सर्व ज्या शक्ती कार्य स्वरूप असणाऱ्या देवदेवता आहेत त्या तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. हाच श्रीकृष्णाला आजच्या दिवशी सर्वांना द्यावयाचा संदेश आहे. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.
हरि ओम. सद्गुरुनाथ महाराज.